राघव चड्ढा यांचा भाजप प्रवेश भारतीय राजकारणातील सर्वात मोठा धक्का की नवी रणनीती? भारतीय राजकारणात एखाद्या नेत्याचा पक्षांतर हा नवीन विषय नाही, पण काही वेळा असे निर्णय संपूर्ण राजकीय समीकरण बदलून टाकतात. राघव चड्ढा यांचा आम आदमी पार्टीमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची बातमी समोर आल्यानंतर देशभरात राजकीय चर्चा रंगली आहे. हा केवळ एका व्यक्तीचा निर्णय नसून त्यामुळे अनेक पातळ्यांवर परिणाम होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. राघव चड्ढा हे आपचे एक तरुण अभ्यासू आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. दिल्लीतील राजकारणापासून ते पंजाबपर्यंत त्यांनी पक्षाची ताकद वाढवण्यात मोठी भूमिका बजावली. राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांनी विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर आपली ठाम भूमिका मांडली. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपला देशभरात विस्तार देण्याचं काम केलं. मात्र गेल्या महिन्यांपासून पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नेतृत्वाबाबत असमाधान याबाबत चर्चा सुरू होती. काहींच्या सूत्रांच्या मते निर्णय प्रक्रियेत कमी सहभाग, धोरणात्मक मतभेद यामुळे राघव चड्ढा नाराज होते. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना राघव चड्ढा यांनी देशहितासाठी योग्य व्यासपीठ निवडले असे विधान केल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्यासोबत इतर काही खासदारांनी सुद्धा आप सोडल्याची चर्चा आहे, ज्यामुळे हा केवळ वैयक्तिक निर्णय नसून मोठ्या राजकीय हालचालीचा भाग असल्याचं दिसून येत आहे. भाजपकडूनही या प्रवेशाचे स्वागत करण्यात आले असून योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी आली अशी प्रतिक्रिया काही नेत्यांनी दिली. त्यामुळे भाजपला दिल्ली आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये आपली ताकद वाढवण्याची संधी मिळू शकते. आम आदमी पार्टीने या घडामोडीवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पक्षातील काही नेत्यांनी हा विश्वासघात असल्याचं म्हटलंय, तर काहींनी राजकीय दबावाखाली घेतलेला निर्णय असं आरोप केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी अप्रत्यक्षपणे म्हटले की सत्ताधारी पक्ष विरोधी नेत्यांना तोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे या घटनेला केवळ पक्षांतर म्हणून न पाहता व्यापक राजकीय रणनीतीचा भाग मानला जात आहे. पंजाबमध्ये आप सत्तेत आहे. राघव चड्ढा यांचा तिथे प्रभाव मोठा होता. त्यांच्या जाण्यामुळे आपला संघटनात्मक पातळीवर धक्का बसू शकतो. दुसरीकडे भाजपला पंजाबमध्ये बाहेर होण्याची नवी संधी मिळू शकते. दिल्लीमध्ये या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो. आप आणि भाजप यांच्यामधील संघर्ष आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांमध्ये याचा थेट परिणाम दिसून येईलच. राजकीय विश्लेषकांच्या मते राघव चड्ढा यांचा हा निर्णय केवळ वैयक्तिक नसून राष्ट्रीय पातळीवरील बदलत्या समीकरणांचा भाग आहे. भाजप आपला विस्तार वाढवण्यासाठी विरोधी पक्षातील प्रभावी नेत्यांना आपल्या बाजूला आणत आहे. दुसरीकडे आप साठी हा आत्मपरीक्षणाचा काळ आहे. पक्षातील अंतर्गत संवाद, नेतृत्वाची शैली, निर्णय प्रक्रिया यामध्ये बदल करण्याची गरज असल्याचे संकेत या घटनेतून मिळतात. आगामी काळात राघव चड्ढा यांची भूमिका भाजपमध्ये काय असेल हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यांना राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी दिली जाऊ शकते अशी चर्चा आहे. आपसाठी ही वेळ महत्त्वाची आहे. पक्षाने आपली ताकद टिकवून ठेवण्यासाठी संघटनात्मक पातळीवर बदल करणे आवश्यक आहे. तसेच कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवणे ही मोठी जबाबदारी असेल. राघव चड्ढा यांचा भाजप प्रवेश हा भारतीय राजकारणातील एक मोठा टप्पा मानला जातो आहे. केवळ दोन पक्षांमधील समीकरण बदलणार नाही, तर आगामी निवडणुकांवर सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. राजकारणात बदल हा कायम असतो, पण काही निर्णय इतिहासात नोंदवले जातात. हा त्यापैकी एक ठरतो का, हे येणारा काळच ठरवेल.